पण याच्यामध्ये टोमॅटो कट करून टाकलेले आणि मिरची होणार आहे मोमोज, ज्यासाठी ती किसून झाली. ते काम आपलं नाही आहे, आटा गुंजून झालेला आहे. आणि तुम्हाला आपण सांगूयात टेस्टी मोमोज कसे बनवूयात. मोमोज सोबत आपण थोडंसं काहीतरी स्पेशल बनवणार आहे, प्लस त्याची चटणी पण बनवणार आहे. त्याचे पोहेच नाही आहे, ते आता घेऊन यावं लागेल, ते पण खाली जाऊन. 40 रुपये. पनीर तो मिला ही नहीं, सिर्फ मुझे जो चाहिए वो मिला, रसिका को जो चाहिए वो मिला ही नाही. तर फक्त टोमॅटो आणि रेड चिली, याला मिरची म्हणतात ना. आणि ते अशी झालेली आहे. थोडंसं अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे बस. आणि दुसरी चटणी जी आपण बनवत आहे ते फक्त एकच दिवस राहते, ते जास्त दिवस नाही राहत. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, थोडासा आवडा, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो, हे सगळ्या गोष्टी. आणि याच्यामध्ये थोडंसं मिरे. आणि ही पहिली चटणी केलेली. याला आपल्याला शिजवायचं नाही आहे, हे अशीच छान लागतं. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला फक्त निंबू टाकायचं आहे. हे आपलं झालेलं आहे चिरून. ही जी पुदिनाची जी चटणी आहे ना, ही इतकी ऑसम लागते. याच्यामध्ये 3 प्रकारचे मीठ टाकायचे आपल्याला, सेंधा नमक, नॉर्मल नमक, पिंक सॉल्ट आणि हे रेड चटणी. हे राहते 2-3 दिवस, हे नाही राहत. हे स्टीम मोमोज सोबत खूप छान लागते. त्या क्वांटिटीमध्ये आहे, हे वरून टाकलं म्हणून दिसत नाही. हे पोहे आणि हे मका पोहे, याला आपल्याला करायचं आहे बारीक. थोडंसं बारीक केलेलं आहे दोन्ही मिक्स. आणि फक्त याला थोडंसं आपण हाताने पण बारीक करू शकतो. 1 चम्मच स्पून विनेगर, तिखट आणि मीठ. आप चाहे तो इसमें गरम मसाला डाल सकते हो. यार ही चटणी किती सुंदर दिसते. पाणी ॲड करायचं आणि बस. हे जास्त अपनी थिकनेस अपनी पतली होनी चाहिए. बस ये हो गया. पहले बनवत आहे हे जुगाड. मला वाटलंच हे चिपकणार, जे चिपकत नाही ते ठेवून द्या पहिले थोडंसं दूर दूर वरती. हो तेच ठेवलेलं आहे. लिंबू याच्यामध्ये पण. किती आत खुश झाली. अगं नाही, ए ऐक ना, तू कधी कुरकुरे मोमोज खाल्लेले का? याच्यामध्ये डीप करायचं. तू बागाच्या नंतर बनवतेस आता खातेस. ते एक बनते तो पण तुझ्या याच्यामध्ये. 10 मिनिटं राहिले. याला याच्यामध्ये खूप छान करू द्यायचं. हे असं ठेवून द्यायचं. आम्ही माहिती का 12च्या नंतर कधी काय खाल्लं गं? मला वाटलं भोसरीन हे एकच आहे. ही म्हणजे बहिणीकडे घेऊन. पण तू आली कधी? 11:30ला. जाऊन पण घरी गेली होती की कुठे गेली होती? हे झालेलं आहे इथे खूप छान. हे एखादं जर तुम्हाला असं वाटतं ते नाही झालं तर त्याला पुन्हा डीप करायचं. त्याला 2 मिनिट तसेच सोडायचे, त्यानंतर मग त्याला डीप फ्राय करायचं. हे तुम्ही थोडंसं गाढं पण करू शकता. अरे नाही ग, हे याच्यामध्ये सोडलेलं आहे, डीप फ्राय करायचं. तू गॅसवर कोणते ठेवलं? नाहीतरी फ्रायवाले झाले, स्टीमवाले झाले दीदी. ते काय आता तू मेंटल आहे का? हात बघ. अरे किती सुंदर. याला होऊ द्यायचं छान फ्राय. पण याचं हे ऑसम आलेलं आहे. पण याच्यामध्ये हे जे थोडंसं निघालेलं आहेत ना, हे पोहेच आहे. जर तुम्ही नुसतं फक्त काय म्हणतात असेल का मका पोहे ठेवलं तर ते निघत पण नाही. ते पण तुम्हाला करून देतो. याची रेसिपी पाहिजे ना तर तू माझा ब्लॉग बघ, त्याला दिसतं त्याच्यामध्ये. याला कशासारखे दिसत आहे सांग बरं? खोबऱ्याच्या वडीसारखे नाही दिसत आहे? टेस्टी टेस्टी मोमोज. ही चटणी खूप टेस्टी झालेली आहे. ही चटणी बनवणार आणि ती चांगली नाही होणार. पण ही वाली जी आहे ना पुदिनाची, ती खूप चांगली आहे आपल्याला. एकदम ऑसम. पण चटणी कशी झाली?
पहिले जेव्हा मी एकटी राहायची ना तेव्हा मी असंच बनवायची. तू हे गोल गोल कर. तुम्ही असा आट्टा करून लोकांना वाटतं मुंबई कसं झाली खाऊन तर दे तिला कशी झाली करतो.